आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू एकत्र येतील अशा हालचाली सुरू झाल्यात। बुधवारी तब्बल 2.5 तास या दोघा भावांमध्ये चर्चा झाली, त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधूंमध्ये राजकीय युतीचे स्पष्ट संकेत मिळतात। विशेष बाब अशी की ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत बैठकांचा सिलसिलाही सुरू झालाय। ठाकरेंचं ठरलं सूत्र, आता बैठकांचं सत्र। राज ठाकरेंनी घेतली मनसैनिकांची बैठक। उद्धव ठाकरे शुक्रवारी नेत्यांशी बोलणार। आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्षांच्या बैठकांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बुधवारी तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी गुरुवारी मनसेच्या नेत्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। शाखा अध्यक्षांच्या नेमणुकीसह बीएलओच्या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी नेत्यांना मार्गदर्शन केल्याचं सांगण्यात येत आहे। पण काल तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या विश्वासू नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या विश्वासू नेत्यांसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केल्याचा अंदाज आहे। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं, पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे। पण या विषयावरती काही चर्चा नाही। महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही शनिवारी त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत आगामी पालिका निवडणुकांसह राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याचा अंदाज आहे। पण तुर्तास तरी दोन्ही पक्षांकडून याबाबत थेटपणे विधान करणं टाळलं जात असल्याचं दिसतंय। उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते, आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। आज शिवसेनेची पण आहे बघा। पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया पद्धती। निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्या लागतील। दोन्ही नेत्यांकडून संभाव्य युतीविषयी पक्ष पातळीवर पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पण त्याच वेळी राज ठाकरेंना महाविकास आघाडीत एंट्री मिळणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांची राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी उत्सुक असली तरी काँग्रेस मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढलेली आहे, ही महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्यानं विरोधी पक्षाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगली बाब आहे। त्यांची युती व्हावी आणि त्या युतीच्या माध्यमातून त्यांनी या विरोधी पक्षाच्या आघाडीमध्ये सामील व्हावं ही अपेक्षा आहे। आता त्या दोन बंधूंना राजकारणाच्या दृष्टीनं, उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं ते एकत्र येऊन एकवट होतं काय हे अद्याप कुठेही स्पष्ट झालेलं नाही। दोघांकडून स्टेटमेंट येत आहे, पण उद्याच्या दृष्टीनं असं नाही की आम्ही आमचा आघाडी झाली, आपला युती झाली आणि आम्ही दोनही बंधू एकत्र जातो असं कुठेही म्हटलं नाही त्यांनी, आणि दोनच बंधू लढतोय असंही म्हटलं नाही, आम्हाला तिसरा नको असंही म्हटलं नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चावर विनाकारण करण्यात अर्थ नाही, योग्य वेळ येऊ द्या। कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि राजकीय गरजेपोटी का होईना अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करतात, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ठाकरेंच्या या राजकीय युतीनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत एवढं नक्की। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या GR वरनं
थेट सरकारवरती सवाल उपस्थित केलेत. GR बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार आहे असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा GR ओबीसींवरती अन्यायकारक असून जरांगेंनी GR मधनं पात्र शब्द काढायला लावला. सोबतच नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. GR मुळे कूळ शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. तर भुजबळांच्या टीकेला जरांगेंनी उत्तरही दिलंय. या देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. नाही, ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते. जरांगेशाही अमकं काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या ST आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही. फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले, अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा. अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. 2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळं सुद्धा तणाव होऊ शकतो ना. मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं. आता हे तर GR आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे GR कोणाला आधारही दिलेला नाही. 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे. जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा. एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलं आहे? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या GR वरनं ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला याआधी दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. त्यावरनं जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये
कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे. शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला, तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात. म्हणून मराठ्यांनी, मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी, सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूनं राहून हे मिळवणं गरजेचं आहे. आणि या नव्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी घेतली आहे. यावरनं विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय आणि तायवाडेंनी सरकारी चष्मा घातल्याचा टोलाही लगावलाय. त्यांचा अभ्यास फार विद्वान आहेत, ते त्यांचा अभ्यास फार मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून त्यांनी आता सरकारी चष्मा घातला आहे. एखाद्या गाईला, जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत हिरवं दिसतं. कदाचित तो प्रकार असू शकतो, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. त्याच्यामुळेच मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही सरकारकडनं 58 शासन निर्णय काढून घेतलेले आहे, ज्याचा फायदा आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाला होत आहे. मागच्या 75 वर्षात हे शासन निर्णय काय नाही निघाले. जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करून आम्ही समाजाचे प्रश्न सोडवित असतो. मग त्यांच्या चष्म्यातून बघण्याचं काय आलेलं आहे.